नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं मराठमोळं चॅनेल मी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला तर आज आपण मस्त असं थंडीमध्ये नाश्त्याकरता खायला काहीतरी झणझणीत गरमागरम आणि वेगळं काही बनवूया. तर या ठिकाणी मी मस्त असे कांद्याच्या पातीचे थालीपीठ बनवलेत. तर हे बघा, मी एक बाउल भरून कोवळी कोवळी कांद्याची पात कापून घेतली. तर कांद्याची पात आपल्याला थालीपीठाकरता अशी कोवळी कोवळी घ्यायची. याला असे खाली छोटे छोटे कोवळे कोवळे कांदे आहेत. खूप जाड आणि मोठ्या कांद्याची पात घ्यायची नाही, त्याचे थालीपीठ चवदार लागत नाही आणि ती पात पण करकर लागते. आता पात कापण्याआधी मी तिचे मुळं कापून घेतलेत, तिला स्वच्छ धुवून घेतले आणि मग कापून घेऊया. तर हे बघा, पातीचा जो कोवळा कोवळा कांदा आहे तो पण आपल्याला सुरीनं बारीक कापून घ्यायचा आहे. तर हा कांदा थालीपीठामध्ये खूपच टेस्टी लागतो. तर अशा प्रकारे पातीचा कांदा आणि पात मी सुरीनं बारीक कापून घेते. तर या ठिकाणी मी सर्व पात कापून घेतली. इतकी सारी पात आपल्याला थालीपीठाला लागणार नाही आहे, परंतु मी सर्व कापून घेतली. राहिलेली पात मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आता आपण वाटण वाटूया थालीपीठाकरता. तर मिक्सरच्या भांड्यात एक 6-7 हिरव्या मिरच्या, एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, या वाटीत एक चमचा जिरे घेतलेत आणि एक छोटा चमचा ओवा घेतला आहे. तर ओवा आणि जिरे तुम्ही अवश्य घाला, यामुळं थालीपीठाला चव छान येते. आणि चवीप्रमाणे मीठ घालूया. नंतर हे वाटण पाणी न घालता मिक्सरला आपण बारीक वाटून घेतो आहे. तर असं वाटण वाटून तुम्ही थालीपीठामध्ये घाला, यामुळं थालीपीठ खूपच चवदार बनतात. वाटणाचा छान सुगंध पण येतो आहे. आता आपण पीठ मळून घेतो आहे. तर मी पीठ मळायला अशी मोठी परात घेतली आणि या वाटीनं मी आता या परातीमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले. गव्हाचं पीठ थोडं जास्त घ्यायचं, यामुळं पिठाला बाइंडिंग येते. आणि याच वाटीनं 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. थंडीचे दिवस आहे, तुम्ही यामध्ये अर्धी वाटी बाजरीचं पीठ घातलं तरी चालेल किंवा ज्वारीच्या पिठाऐवजी पूर्ण बाजरीचं पीठ घेतलं तरी चालेल. अर्धी वाटी बेसन पीठ घातलं आहे. एक छोटा चमचा हळद आणि याच चमच्याने 2 चमचे लाल तिखट घातले. आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे, त्यामुळं लाल तिखट बेतानं घालायचं. आणि एक छोटा चमचा यामध्ये धना पावडर घातली. नंतर हे मिक्सरला वाटलेलं वाटण घालूया. तर असं वाटण वाटून तुम्ही थालीपीठाच्या पिठात घाला, यामुळं थालीपीठाला खूप छान चव येते. आता कोरड्यामध्ये आपण याला चांगलं मिक्स करून घेतो आहे, म्हणजे सर्व जिन्नस एकजीव मिक्स होतील. आणि नंतर यामध्ये आपल्याला कांद्याची पात घालून थोडं थोडं पाणी घालून हे थालीपीठाचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर पात आपली खूप जास्त आहे, पीठ आपल्याला कमी मळायचं आहे, त्यामुळं मी यामध्ये साधारणतः 2 वाट्या इतकी पात घातलेली आहे. बाकीची शिल्लक राहिलेली पात मी फ्रीजमध्ये भाजी करता ठेवून देणार आहे. पात घातल्यावर मी याला चांगलं मिक्स केले आणि याच वाटीनं 1 वाटी पाणी घेतले. थोडं थोडं पाणी घालून थालीपीठाचं पीठ आता मळून घेतोय. आणि थालीपीठाचं पीठ मळताना लक्षात ठेवायचं, खूपच घट्ट आणि खूपच पातळ असं मळायचं नाही आहे. तर थालीपीठ सहज आपल्याला थापता येईल, भरभर लांबल्या जाईल असं मळून घ्यायचं आहे. पुन्हा मी 1 वाटी पाणी घेतले. पाणी थोडं थोडं अंदाज घेत घेत घालायचं आणि मग मस्त असं मध्यम पीठ मळून घ्यायचं आहे. तर पूर्ण 2 वाट्या पाणी मी घातलेलं आहे आणि पीठ पण आता आपलं मळून तयार आहे. हे पहा, असं मध्यम पीठ मळायचं. हाताला थोडं पाणी लावून याला मळून घेतलं म्हणजे हाताच्या बोटांना पीठ चिटकत नाही. 10-15 मिनिट या पिठाला आपण आराम देऊया आणि मग थालीपीठ बनवूया. तर मला या वाटीनं 2 वाट्या पाणी लागलेलं आहे. एक 10 ते 15 मिनटात आता पीठ छान भिजले. वाटीमध्ये मी पुन्हा पाणी घेतले, त्यामुळं त्यामध्ये हाताची बोटं ओले करून आता आपण छोटासा पिठाचा गोळा तोडून घेतला आहे आणि याचा थालीपीठाचा उंडा बनवून घेतला आहे. तर हे बघा, आता आपण थालीपीठ थापून घेतो आहे. थालीपीठ थापण्याकरता आपल्याला असा नॉनस्टिक पेपर घ्यायचा. याला मी थोडासा तेलाचा हात लावला आहे, त्यामुळं थालीपीठ पेपरला चिटकत नाही. आणि मग आपल्याला असं थालीपीठ पाण्यामध्ये बोटं बुडवून थापून घ्यायचं. पाण्यामध्ये बोटं बुडवल्यामुळं थालीपीठ थापताना थालीपीठाचं पीठ
हाताच्या बोटांना चिटकत नाही. थालीपीठ भरभर लांबल्या जातं आणि व्यवस्थित थापता येतं. थालीपीठ थापताना एकसारखं थापायचं, नाहीतर मध्यभागी कडेला जाडसर राहिलं तर मग खायला चवदार लागत नाही. तर हे बघा, पाण्यामध्ये मधनं बोटं बुडवून मी याला छान असं पातळ थापून घेतलंय. तर थालीपीठ आता थापून तयार आहे. आता या थालीपीठाला आपण छोटे छोटे होल पाडून घेतले. तर हे होल का पाडले ते तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. थालीपीठ थापून आता तयार आहे. याला आपण आता भाजून घेतोय. तर थालीपीठ थापण्याआधीच मी गॅसवर नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलेला होता. तवा पण छान गरम आहे. गॅस फुल आहे. तव्याला थोडं तेल लावूया. तर हे थालीपीठ तुम्ही नॉनस्टिक तवा, लोखंडी तवा किंवा ॲल्युमिनियमच्या तव्यावर भाजले तरी पण चालेल. आता हा थालीपीठाचा पेपर मी तव्यामध्ये पलटी केला आहे. 1-2 सेकंदांनी मग आपण पेपर हा हळूच काढून घेतला आहे. थालीपीठ तव्याला छान चिटकल्या जाते आणि मग पेपर व्यवस्थित निघतो, थालीपीठ तुटत नाही. आता या ठिकाणी पहा, जे छिद्र मी पाडले त्यामध्ये ब्रशनी असं तेल सोडले. असं छिद्रामध्ये तेल सोडल्यामुळं थालीपीठाच्या खालच्या अंगाला जातं. खालनं पण थालीपीठ छान भाजलं जातं. थोडासा पाण्याचा हात मी थालीपीठाच्या कडेने फिरवून घेतला आहे. तर असं पाणी तुम्ही थालीपीठाला अवश्य लावा. त्यामुळं थालीपीठ मस्त भाजतं, कडक होत नाही, छान असं मऊ बनतं. आता हे थालीपीठ 2-3 मिनटं खालच्या अंगावर भाजून घेऊया. तर एक 3 मिनटानंतर पहा, वरनं थालीपीठ छान सुकले. तर वरनं थालीपीठ सुकल्यानंतर मग आपल्याला पलटी करायचं. कडा पण पहा व्यवस्थित मोकळ्या झालेल्या आहेत. तर याला पलटी करूया. तव्यामध्ये थालीपीठ घातल्याबरोबर पलटी करू नका, नाही तर ते तुटल्या जातं. वरनं कोरडं झाल्यावर, सुकल्यावर मगच पलटी करायचं. तर मस्त असं लाल रंगावर थालीपीठ भाजून घेतले. पहा किती छान दिसत आहे. खायला पण तितकंच चवदार आहे. आणखीन एक थालीपीठ मी तुम्हाला भाजून दाखवते. काही सेकंदाने मग आपल्याला हा पेपर काढून घ्यायचा. म्हणजे थालीपीठ तव्याला चिटकलं की वरचा पेपर आरामशीर निघतो. त्यामुळं थालीपीठ तुटत नाही. आता ह्या छिद्रांमध्ये मी तेल सोडते. तर या ठिकाणी तुम्ही तुपाचा, बटरचा वापर केला तरी चालेल. थोडंसं पाणी अवश्य सोडा. यामुळं थालीपीठाची चव खूपच टेस्टी लागते. हे पण थालीपीठ छान लाल रंगावर भाजलेलं आहे. तर सध्या आता बाजारामध्ये कांद्याची पात मोठ्या प्रमाणात विकायला येत आहे. तर तुम्ही माझ्यासारखे थंडीमध्ये खायला, नाश्त्यासाठी गरमागरम हे थालीपीठ नक्की बनवा. यासोबत खायला मी छान लाल मिरची लसणाची चटणी वाटली. खूपच टेस्टी बेत आहे. नक्की बनवा. रेसिपी आवडली तर आपलं मराठमोळं चॅनेल मी मराठीला लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर चला आता आपण गरमागरम थालीपीठ आणि लाल मिरचीची लसणाची चटणी खाऊन पाहूया. तर वाव, काय जबरदस्त आणि झक्कास बेत आहे. तुम्ही नक्की बनवा, खूप आवडेल तुम्हाला. आणि पुन्हा भेटूया अशाच सुंदर रेसिपीसोबत. धन्यवाद.